शिस्त हे असे साधन आहे ज्याद्वारे आम्ही आपल्या मुलांना स्वार्थी महत्त्वाकांक्षेच्या पापापासून वाचवू शकतो. काय आम्ही आमच्या मुलांना योग्य शिस्त लावतो? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 आमच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या आणि आम्हाला मुक्ती देणाऱ्या आमच्या प्रेमळ येशूच्या नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, मागील कार्यक्रमात आपण दुसरे शमूएल या पुस्तकाचे अध्ययन समाप्त केले आहे. आज आपण आणखी एका नवीन पुस्तकाचे अध्ययन सुरू करणार आहोत. ते म्हणजे जुन्या करारातील पहिले राजे हे पुस्तक. तसे पाहिले तर शमूएलाच्या दुसऱ्या पुस्तकाच्या पुढील घटना यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी थोडक्यात सांगायचे म्हणजे यामध्ये दाविदाचा मृत्यू, त्याचा मुलगा शल्मोन याच्या कारकिर्दीचा आणि शल्मोनानंतर इस्रायल राज्याचा ऱ्हास आणि विभाजन याविषयी आपल्याला माहिती मिळते. या संपूर्ण पुस्तकाचे अध्ययन करीत असताना आम्हाला विशेषरित्या दिसून येते की परमेश्वर कशा प्रकारे त्याच्या लोकांना सहाय्य करतो. इस्रायल राष्ट्राबरोबर त्याचा व्यवहार कसा होता? काय आपण तयार आहात या सर्व समर्थ देवाची कृपा जाणून घेण्यासाठी? तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आता आपण राजाचे पहिले पुस्तक ह्याचा परिचय करून घेणार आहोत. बायबलमध्ये 3 पुस्तके अशी आहेत ज्यांची जोडी आहे. 1 आणि दुसरे शमूएल, 1 आणि दुसरे राजा, पहिला आणि दुसरा इतिहास. ह्यामध्ये राजांच्या पुस्तकाचा नंबर 2 आहे. मुळात हे तिन्ही जोडीने असणारी पुस्तके एकाच खंडात होती. जसे राजाचे पहिले पुस्तक आणि राजाचे दुसरे पुस्तक हे एकच पुस्तक होते. पहिला इतिहास व दुसरा इतिहास हे एकच पुस्तक होते. ही पुस्तके मुळात हिब्रू भाषेत लिहिण्यात आली होती. पुढे या पुस्तकांचे ग्रीक भाषेत भाषांतर केल्या गेले, तेव्हा भाषांतरकारांनी या 3 पुस्तकांचे प्रत्येकी 2-2 भाग केलेत. कारण श्रोत्यांनो, ग्रीक भाषेत मजकूर लिहिण्यासाठी हिब्रू भाषेपेक्षा 1/3 जागा अधिक लागेल आणि ही पुस्तके ज्यावर लिहिल्या गेलीत ती चर्मपत्रे ठराविक लांबीची असत. भाषांतरकारांचा दुसरा एक उद्देश हा होता की अशा विभाजनाद्वारे वाचणाऱ्यांना वाचण्यास आणि अभ्यास करण्यास सोयीस्कर जावे. माझ्या मते हे एक फारच विद्वतापूर्ण पाऊल ह्या लोकांनी उचलले. आता ह्या पुस्तकाचा लेखक कोण आहे ह्याविषयी मोठा प्रश्न आहे. ह्या पुस्तकाचा लेखक अज्ञात आहे, परंतु असे म्हटल्या जाऊ शकते की ही पुस्तके त्यावेळी लिहिल्या गेलीत ज्यावेळी मंदिर उद्ध्वस्त केल्या गेले नव्हते, अर्थात पहिले मंदिर अस्तित्वात होते. राजाचे पहिले पुस्तक 8वा अध्याय आणि 8वं वचन सांगतं, त्याचे दांडे एवढे लांब होते की त्यांची शेवटे गाभाऱ्यासमोरल्या पवित्र स्थानातून दिसत, परंतु पवित्र स्थानाबाहेरून ती दिसत नसत. ते दांडे आजपर्यंत तेथेच आहेत. पारंपरिक मतानुसार इर्मया संदेष्टा ह्याचा लेखक आहे. त्याचवेळी आधुनिक विद्वान संदेष्टांना ह्याचा लेखक मानण्यात येते. विषयवस्तू ह्या दोन्ही राजाच्या पुस्तकांचा विषय एका अभिव्यक्तीमध्ये समाविष्ट केला जातो, ज्याचा उल्लेख राजाच्या पहिल्या पुस्तकात 9 वेळा करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी असं लिहिण्यात आलेलं आहे की त्याचा पिता दावीद प्रमाणे. दुसऱ्या शब्दात श्रोत्यांनो, आम्ही दाविदाच्या वंशाचे अध्ययन करीत आहोत आणि ह्या क्रमात प्रत्येक राजा त्याच मापात मापल्या जात आहे, जे माप दावीदद्वारे स्थापित केल्या गेले आहे. सत्य तर हे आहे की हे माप पूर्णपणे मानवीय माप आहे. हे विश्वाचे सर्वोच्च माप तेव्हा सुद्धा नव्हते, परंतु आम्ही पाहतो की सर्वच्या सर्व राज्ये ह्या साधारण मापाला स्पर्श करण्यामध्ये सुद्धा असफल झालेत.
ज्यांनी ह्या स्तरापर्यंत पोहोचण्यात सफलता प्राप्त केली त्यांच्याकरिता आम्ही परमेश्वराचे आभारी आहोत. परंतु तरीसुद्धा आम्ही पाहणार आहोत की ह्या अंशात आम्हा वाचकांसाठी फक्त शोकपूर्ण परिस्थितीच चित्रित केल्या गेली आहे. हा इतिहास आहे. ही राज्याचे पतन आणि विफलतेची स्पष्ट साक्ष आहे. सगळ्यात प्रथम हे राज्य विभाजित झाले, त्यानंतर दोन्ही पतनाच्या गर्ततेत जाऊन पडलेत. काही वचनांच्या विषयी असं म्हटलं जाऊ शकतं की ते ह्या दोन्ही पुस्तकांच्या मुख्य विचाराला स्पष्ट करून देतात. सर्वप्रथम ते वचन आहेत जे उत्तरी राज्याच्या पतनाला चित्रित करतात. राजाचे दुसरे पुस्तक 17वा अध्याय आणि 22-23 वचने पहा. याराबामाने जी पातके केली त्यांचे अनुकरण इस्रायल लोकांनी केले. त्यांनी ती पातके सोडून दिले नाहीत. शेवटी परमेश्वराने आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांच्याद्वारे सांगितल्याप्रमाणे इस्रायलास आपल्या दृष्टी आड केले. त्यांना स्वदेशातून काढून अशुरास नेण्यात आले. तेथेच ते आजवर राहत आहेत. दुसरे वचन ते आहे जे दक्षिणी राज्याच्या पतनाचे वर्णन करते. राजाचे दुसरे पुस्तक 25वा अध्याय आणि 21 वचन. बाबेलच्या राजाने त्यास हमात देशातील रिबला येथे मार देऊन ठार केले. या प्रकारे यहुदी लोकांस त्यांच्या देशातून कैद करून नेले. आता ह्या पुस्तकाचा उद्देश आपण पाहणार आहोत. पहिल्या पुस्तकात राजाच्या विभाजनाचे वर्णन आहे आणि दुसरे पुस्तक राजाच्या पतनाचे वर्णन करते. जर ह्या दोन्ही पुस्तकांना एका पुस्तकाच्या रूपात पाहिले तर आम्हाला आढळेल की सुरुवात दावीद राजाद्वारे होते आणि शेवट बाबेलच्या राजाने होतो. राजी पुस्तकाचा आरंभ मंदिर बांधण्याने होतो तर शेवट मंदिर जाळण्याने होतो. ही पुस्तके ह्या परिस्थितीचे प्रकाशन आहे ज्यामध्ये देवाच्या राज्याची बागडोर मानवाच्या हातात दिल्या जाते. पुस्तकाच्या आरंभी दाविदाचा पहिला वारस शल्मोन गादीवर बसतो, तर या पुस्तकाच्या अखेरीस दाविदाचा अखेरचा वारस अर्थात यहोयाखीन ह्याला बाबेलच्या राजाने बंदिवासातून मुक्त केलेले दिसते. देवाच्या राज्यावर मानवाची सत्ता आणि अर्थातच त्यांचे परिणाम चांगले नाहीत हे आम्हाला आढळते. पृथ्वीवरील राजासनाचा ताळमेळ स्वर्गातील राजासनाशी बसणे फार आवश्यक असते. जर वास्तविक ह्याद्वारे परमेश्वराचे आशीर्वाद, लाभ आणि निरंतर वाढणारी समृद्धी देवाच्या लोकांना प्राप्त करायची असेल तर तरीसुद्धा इतकं सगळं असूनही आपण पाहाल की मानवाची कुठलीही योजना, कुठलीही युक्ती परमेश्वराच्या अंतिम आणि सर्वोच्च उद्देशाला विफल करण्यास समर्थ नाही. आणि हे आपण पुढच्या अध्ययनात पाहणार आहोत. श्रोत्यानो, वास्तविक पाहता राजांची ही दोन्ही पुस्तके ह्या आधीच्या पुस्तकांचे प्रथम आणि द्वितीय शमूएल ह्यांच्या पुढील भाग आहेत. या पुस्तकांमध्ये राजांचा वृत्तांत आहे हे त्यांच्या नावावरून स्पष्ट होते. येथे शल्मोनाची राजवट आणि त्यामागून यहुदा व इस्रायल यावर राज्य केलेल्या राजांचा वृत्तांत देण्यात आला आहे. यात एकूण 400 वर्षाचा काळ दाखवण्यात आला आहे. राज्याची वाढ, उत्कर्ष व ऱ्हास यांचा हा इतिहास आहे. राज्याची 2 शतके झाली हे आपण ह्यात पाहतो. श्रोत्यानो, ह्या 4 पुस्तकांना अर्थात शमूएलाचे पहिले पुस्तक, दुसरे पुस्तक, राजाचे पहिले पुस्तक आणि दुसरे पुस्तक एका पुस्तकाच्या रूपात आपण पाहू शकतो. कारण ह्यामध्ये एका राष्ट्राचा इतिहास आम्हाला पाहायला मिळतो आणि हा इतिहास स्वतःमध्ये ह्या राष्ट्राचे स्वर्ण युग, जेव्हा या राष्ट्राच्या सीमा विशाल होत्या, शासन पराकाष्ठेला पोहोचले होते, राष्ट्राच्या समृद्धीची ख्याती संपूर्ण विश्वात पसरली होती. दावीद आणि शल्मोन ह्यांचे काय? साऱ्या शेजारी राष्ट्रांवर ह्यांचे राज्य, ह्यांचे साम्राज्य पसरले होते. तेव्हा तो क्षण सुद्धा आला जेव्हा हे संपन्न राष्ट्र विभाजनेच्या सपाट्यात आले आणि तेव्हा ह्या दोन्ही राष्ट्रांना हद्दपार आणि कैद ह्यांचा अनुभव घ्यावा लागला. ह्या सर्व गोष्टींचे वर्णन ह्या 4 पुस्तकात करण्यात आलेले आहे. श्रोत्यानो, ह्या पुस्तकांची जी नैतिक शिक्षा आहे ती ही की मानव स्वतःच्या बळावर आणि योग्यतेवर ना तर स्वतःवर आणि नाही विश्वावर शासन करू शकतो. मानव पूर्णतः असमर्थ आहे. ह्या पुस्तकात ह्या सर्व तथ्यांचे फार स्पष्ट असे चित्रण केले गेले आहे. कशा प्रकारे एक राज्य अभूतपूर्व उंच शिखरापर्यंत जाऊन पोहोचले
आणि नंतर कशा प्रकारे धुळीस जाऊन मिळाले आणि ते राज्य म्हणजे इस्रायल राज्य ह्याविषयी आम्हाला पाहायला मिळते. देवाच्या निवडलेल्या लोकांवर राज्य केलेल्या जवळजवळ सर्वच राजांचा वृत्तांत राजाचे पहिले पुस्तक आणि दुसरे पुस्तक ह्यामध्ये देण्यात आला आहे. शल्मोनाच्या कारकिर्दीत राज्य अति उच्च वैभवाप्रत गेले. शल्मोनाच्या मृत्यूनंतर देवाने राजेपणाच्या या माध्यमामार्फत आपल्या लोकांवर सत्ता चालवण्याचे खरोखरच थांबवले. याच वेळी एलियापासून संदेष्ट्यांच्या काळाचा आरंभ झाला. पहिले राजे ह्यामध्ये एलिया संदेष्टाचा वृत्तांत आहे, तर राजाच्या दुसऱ्या पुस्तकात अलिशा संदेष्टाचा वृत्तांत आहे. पुढे दोन्ही राज्यांचा शेवट बंदिवासात जाण्यात होतो. आता आपण पहिल्या अध्यायाकडे वळत आहोत. शमूएलाचे दुसरे पुस्तक ह्यामध्ये आपण दावीद राजाच्या कारकिर्दीचा वृत्तांत पाहिला, जो वृत्तांत शमूएलाच्या पुस्तकात सुरू झाला होता. तो राजाचे पहिले पुस्तक आणि दुसरे पुस्तक ह्यामध्ये चालू राहिल्याचे आम्हाला आढळते. पहिल्या अध्यायात आपण पाहतो श्रोत्यांनो की दावीद राजा अत्यंत वृद्ध झालेला आहे आणि त्याचा मुलगा अदोनिया ह्याचे राज्य बळकावण्याचा प्रयत्न करतो. नाथान भविष्यवादी व बशेबा यांच्या सांगण्यावरून दावीद त्याच्या दुसऱ्या मुलाला अर्थात शल्मोनाला राज्याभिषेक करण्याची आज्ञा देतो. अशा प्रकारे अगदी खळबळजनक घटनेने राजाचे पहिले पुस्तक ह्याच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात होते. तसेच आपल्या लक्षात आले असेल की या अध्यायाची सुरुवात दुःखद स्वराने होते. या अध्यायाचे पहिले वचन असे आहे, पहिला अध्याय पहिले वचन, दावीद राजा आता वृद्ध व वयातीत झाला होता. ते त्याचवर पांघरुणे घालीत तरी त्याला ऊब येत नसे. श्रोत्यानो, आपण त्याला तरुण आणि बलवान वीर मेंढपाळ म्हणून पाहिले. त्यामुळे आता त्याला दुबळा लहान बालकाप्रमाणे परावलंबी पाहणे आपल्याला कठीण वाटते, होय ना? त्याच्या अशा स्थितीचा त्याचा पुत्र अदोनिया फायदा घेतो व राजगादी बळकावून स्वतःला राजा बनविण्याचा प्रयत्न करतो. अर्थातच या गोष्टी देवाच्या योजनेमध्ये बसत नाहीत. राजासन मिळविण्यासाठी बरीच कपट कारस्थाने रचली जातात. जरा नीट पाहिल्यास आपल्या लक्षात येते की कपट कारस्थाने हे दाविदाच्या कारकिर्दीचे एक वैशिष्ट्य होते. अदोनिया कोण होता आता हे आपण पाहूया. राजाचे पहिले पुस्तक पहिल्या अध्यायात एका महत्त्वाच्या घटनेसंबंधी अदोनियाचा पहिल्यांदाच उल्लेख करण्यात आला आहे. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा. राहो सुंदर सदनी नगरी, क्यों रानी पर्वत कुहरी. राहो सुंदर सदनी नगरी, क्यों रानी पर्वत कुहरी. देह विभो हमाजा, देह विभो हमाजा. कोठेही मग स्वर्गच जीवा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा.
मृदुल फुलांची सुखकर शय्या किंवा प्रस्तर खंड निजाया. मृदुल फुलांची सुखकर शय्या किंवा प्रस्तर खंड निजाया. हृदयात तवटे कोणी असता हृदयात तवटे कोणी असता कष्ट न शब्द शब्द ही ठावा तव सहवास घळा. 5 आणि 6 वचन सांगतं. पहिला अध्याय 5 आणि 6 वचन. त्या समयी हग्गीतेचा पुत्र अदोनिया शिरजोर होऊन म्हणाला, मी राजा होणार. त्याने रथ, स्वार व आपणापुढे धावण्यासाठी 50 पुरुष ठेविले. तू हे काय करीतोस असे विचारून त्याच्या बापाने त्याला जन्मात कधी दुखवले नव्हते. तो फार रूपवान होता. अबशालोमाच्या मागून तो जन्मला होता. श्रोत्यानो, 2 शमूएल याच्या 3 अध्यायात 4 वचनात आपण पाहिले की अदोनिया हा दाविदाचा हेब्रोनमध्ये जन्मलेला 4थ्या क्रमांकाचा मुलगा होता. हग्गीत ही त्याची आई होती. हग्गीत या शब्दाचा अर्थ आहे उत्सवाचा व हग्गीत दाविदाच्या पत्नींपैकी एक होती. याशिवाय तिच्याविषयी आम्हाला काहीच सांगण्यात आलेले नाही. राजाचे पहिले पुस्तक 1 अध्यायाचे 5 वचन आम्हाला सांगते की हग्गीतेचा मुलगा अदोनिया आपणाला उंच करून बोलला की मी राजा होईन. श्रोत्यानो, या ठिकाणी उंच करणे हा शब्द कुतूहल निर्माण करतो. कारण लूका शुभवर्तमानातील 14व्या अध्यायातील 11वे वचन आम्हाला सांगते, कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नीच केला जाईल आणि जो आपणाला नीच करतो तो उंच केला जाईल. स्वतःला उंच करणाऱ्या अदोनियाच्या बाबतीत हे वचन लवकरच खरे होणार होते. पवित्र शास्त्र आपल्याला अदोनियाविषयी पुष्कळ गोष्टी सांगते. अदोनिया स्वतःविषयी अत्यंत अभिमान असलेला एक अत्यंत गर्विष्ठ तरुण होता. तो अहंकारी होता. त्याचा सावत्र भाऊ अबशालोम, ज्याने आपला पिता दावीद याच्या विरुद्ध बंड केले होते, त्या अबशालोमाचे स्थायी भाव आपल्याला अदोनियात दिसून येतात. त्याच्याविषयी जर काही करण्यात आले नसते तर अदोनियानेही आपल्या वडिलांविरुद्ध बंड पुकारले असते. या घटनांवरून श्रोत्यांना आपल्याला हे दिसून येते की दाविदाने आपल्या कुटुंबियांना कधीही शिस्त लावली नाही. त्याचे कौटुंबिक जीवन अत्यंत विस्कळीत होते. खरे तर दाविदाच्या राजवाड्यात सुव्यवस्थित गोंधळाचेच साम्राज्य होते आणि या परिस्थितीचा फायदा अदोनियाने घेतला. दाविदाने त्याला कधीच धमकावले नाही. मला वाटतं की जेव्हा अदोनियाने चुका केल्या तेव्हा दाविदाने एखाद्या अतिप्रेमळ पित्याप्रमाणे त्याच्याकडे पाहून स्मित हास्य केले असेल. आता 7वं वचन पहा काय सांगतं. त्याने सरुवेचा पुत्र यवाब व अब्याथार याजक याजशी बोलणे लाविले. ते अदोनिया याच्या पक्षाचे होऊन त्यास मदत करणारे झाले. दाविदाशी अनेक वर्षे निष्ठावान राहिलेल्या यवाबाने आता अदोनियाचे सहाय्य केले. दावीद वृद्ध झाला होता आणि थोड्याच काळात तो मरण पावला असता. अशा वेळेस यवाब स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्या प्रयत्नात अदोनिया यशस्वी झाला असता म्हणून त्याच्या म्हणजेच विजयाच्या बाजूने आपण असावे असा यवाबाचा व्यवहारी विचार होता. दाविदाच्या राजवाड्यात व राजसभेत यवाबाचे प्रचंड वजन होते आणि तो दाविदाचा सुरुवातीपासूनच उजवा हात होता. मला अगदी खात्रीने वाटते श्रोत्यानो की तो दाविदाशी निष्ठावान असणार. मला नाही वाटत की त्याने अदोनियाला दाविदाच्या केसांनाही धक्का लावू दिला असता. परंतु यावेळेस राजसनावर अदोनियाशिवाय दुसरे कोणी येऊ नये अशी त्याची इच्छा होती आणि ह्याशिवाय दाविदाचा दुसरा कोणताही मुलगा राजसनास पात्र उमेदवार आहे असे वाटत नव्हते. श्रोत्यानो, हे रोचक आहे कारण याचा अर्थ असा होतो की या बाबतीत दाविदाचा कल शल्मोनाकडे नसून अबशालोमाकडे होता आणि म्हणून जेव्हा अदोनियाने अशा प्रकारचे पाऊल उचलले तेव्हा दावीद हसला असेल, कारण अदोनिया पुष्कळसा अबशालोमाप्रमाणे होता. नंतर आम्हाला सांगण्यात येते की अदोनियाने मोठी मेजवानी केली. 9वं वचन पहा काय सांगतं. अदोनियाने ऐन रोगेल जवळचा जोहेलेत खडक येथे मेंढे, बैल व पुष्ट पशु यांचा यज्ञ केला आणि आपले बंधू सर्व राजकुमार व राजाचे सर्व यहुदी सेवक यास आमंत्रित केले.
या मेजवानीच्या प्रसंगी श्रोतांनो, आपण राजा आहोत असे जाहीर करण्याचा अदोनियाचा हेतू होता. दाविदाचा सर्वात मोठा मुलगा असल्याने राजगादी मिळविण्याचा हक्क त्याचाच होता. आपल्याला सांगण्यात आले आहे की तो शल्मोनापेक्षा मोठा होता आणि त्या काळातल्या नियमांप्रमाणे मोठ्या मुलाला नेहमीच वारसा व राजगादी मिळत असे. अर्थात अबशालोम मरण पावल्यामुळे दुसरा क्रमांक अदोनियाचाच होता. राजाच्या मुलांना आमंत्रण देणे हे एक धाडसी पाऊल त्याने उचलले होते आणि यात विशेष म्हणजे त्याने शल्मोनाला मेजवानीचे आमंत्रण दिले नाही. 10वे वचन आम्हाला सांगते, पण नाथान संदेष्टा बनाया, शूरवीर व आपला भाऊ शल्मोन यास त्याने आमंत्रण केले नाही. अदोनियाला हे माहीत होते की नाथान बेशेबेच्या बाजूने असणार. दाविदाच्या ह्या भयंकर पापाच्या संदर्भात त्याला मार्गदर्शन करणारा नाथानच होता आणि बेशेबा ही शल्मोनाची आई होती. आता नाथान तिच्याकडे जातो. 11वे वचन पहा, पुढे काय सांगते. मग शल्मोनाची आई बशेबा हिला नाथान म्हणाला, आपला स्वामी दावीद यास नकळत हग्गीतेचा पुत्र अदोनिया हा राजा होऊन बसला आहे, हे तू ऐकले नाही काय? ह्या ठिकाणी नाथान तिला ह्या बाबतीत खबर देत आहे. पुढे 13वं वचन पहा, तू दावीद राजाकडे जाऊन त्यास विचार, माझे स्वामी राजे, माझा पुत्र शल्मोन हा खात्रीने आपल्या मागे राजा होईल आणि आपल्या गादीवर बसेल अशी आणभाग आपण आपल्या दासीशी केली आहे ना? तर अदोनिया कसा राजा होऊन बसला आहे? श्रोत्यांनो, जेव्हा दावीद व बेशेब्याचा पहिला मुलगा मरण पावला तेव्हा दाविदाने बेशेब्याला वचन दिले होते की त्यांचा दुसरा मुलगा दाविदानंतर राजा बनेल. हा मुलगा शल्मोन होता. परंतु आता त्याला राजा बनविण्यासाठी दावीद काहीच हालचाल करीत नव्हता. मला नाही वाटत की त्याला राजा बनविण्याविषयी दावीद उत्सुक आहे. 14वे वचन सांगते, तू राजाशी भाषण करीत आहेस, तो मी तुझ्या मागून आत येईन व तुझ्या बोलण्यास पुष्टी देईन. श्रोत्यानो, या ठिकाणी नाथान असे म्हणत आहे की जे घडत आहे ते आपण राजाच्या कानावर घातलेच पाहिजे. तू ते त्याला सांग आणि मीही तुझ्या सांगण्याला पुष्टी जोडेन. वयोवृद्ध दाविदाला त्याच्याच डोळ्यासमोर काय घडते ते सांगण्याची नाथानाची इच्छा होती. 15 आणि 16 वचने पुढे सांगतात, मग बशेबा खोलीत राजाकडे गेली. राजा फार वृद्ध झाला होता. त्याची सेवा शुनेम करीन अभिषग ही करीत होती. बशेबेने राजास लावून मजुरा केला. त्याने तिला विचारले, तुला काय पाहिजे? हा वृत्तांत वाचल्यावर असं वाटतं की राजाने बरेच दिवस बेशेबेची भेट घेतली नव्हती. 17 ते 20 वचने आपण वाचूया. 17 ते 20 वचने, तिने म्हटले, माझे स्वामी, आपण आपला परमेश्वर देव याची आणभाग करून आपल्या दासीस म्हटले होते की तुझा पुत्र शल्मोन माझ्या मागे राजा होऊन माझ्या गादीवर खास बसेल. पण आता अदोनिया राजा होऊन बसला आहे हे माझ्या स्वामी राजास ठाऊक देखील नाही. त्याने विपुल बैल, पुष्ट पशु व मेंढे यांचा यत्न केला आणि सर्व राजकुमार, अभ्यातार, याजक व सेनापती यवाब यास आमंत्रण केले. पण आपला दास शल्मोन यास त्याने आमंत्रण केले नाही. माझ्या स्वामी राजानंतर गादीवर कोणी बसावे हे आपल्या तोंडून समजावे म्हणून सर्व इस्रायल लोकांचे डोळे आपल्याकडे लागले आहेत. श्रोत्यानो, आपल्यानंतरचा राजगादीचा वारस निवडण्याचा दाविदाने काहीच प्रयत्न केला नव्हता. अदोनिया फार आकर्षक, देखणा व कार्यक्षम तरुण होता आणि दाविदानंतर तोच राजा बनावा अशी अनेक लोकांची इच्छा होती. 21 ते 24 वचने पुढे आम्हाला सांगतात, नाहीतर जेव्हा आमचे स्वामी राजे आपल्या पितरांजवळ जाऊन निसतील तेव्हा मी व माझा पुत्र शल्मोन यास गुन्हेगार गिणीतील. ती राजाशी बोलत असता नाथान संदेष्टाही आत आला. लोक राजाला म्हणाले, पहा, नाथान संदेष्टा आला आहे. त्याने राजासमोर होऊन त्यास भूमीपर्यंत लावून मुजरा केला. नाथान म्हणाला, हे माझ्या स्वामी राजा, अदोनिया माझ्या मागे राजा होईल व तो माझ्या गादीवर बसेल असे तू सांगितले आहे काय? यावरून आम्हाला समजतं श्रोत्यानो की दाविदाने अदोनियाला राजा बनवले की काय हे समजून घेण्याची बशेबा व नाथान यांची इच्छा होती. अर्थातच त्या सर्व बाबींविषयी दाविदाला काहीच माहीत नव्हते. 28 ते 30 वचने पुढे आम्हाला सांगतात, दावीद राजा म्हणाला, बशेबेस मजकडे बोलवा. ती राजाच्या हुजरास येऊन त्याच्यासमोर उभी राहिली. तेव्हा राजाने आणभाग करून म्हटले, ज्याने आजपर्यंत माझा प्राण सर्व संकटातून सोडविला त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ, मी इस्रायलाचा देव परमेश्वराची शपथ घेऊन तुला म्हटले होते की तुझा पुत्र शल्मोन माझ्या मागे राजा होईल
व तोच माझ्या जागी माझ्या गादीवर खास बसेल. मी आज निश्चय तसेच करणार. श्रोत्यानो, या ठिकाणी हे लक्षात घ्या की दाविदाने बत्शेबेशी बोलताना शल्मोनाचा उल्लेख आमचा मुलगा असा न करता तुझा मुलगा असा केला आहे. या मुलाविषयी दाविदाला फारशी उत्सुकता नव्हती. मला नाही वाटत की त्या दोघांमध्ये काही साम्य असावे. श्रोत्यानो, अशा प्रकारच्या समस्या आज सगळीकडे आम्हाला आढळतात. सत्तेसाठी आपसी भांडणं, गैरसमज, मतभेद आणि त्यामुळे कुटुंबामध्ये सुद्धा आज फूट पडत आहे. वारशासाठी, संपत्तीसाठी भांडणं आम्हाला दिसतात. ही समस्या त्या काळात सुद्धा होती, आज सुद्धा आहे. पुढच्या वचनांवर आम्ही पुढच्या कार्यक्रमामध्ये विचार करणार आहोत. म्हणून पुढच्या कार्यक्रमात अवश्य भाग घ्या. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आज आम्ही पाहिले आहे की दाविदाचा पुत्र खोटे किंवा असत्याच्या आडून राजगादीवर बसण्याचा प्रयत्नात होता. प्रियांनो, हाच मुद्दा समोर ठेवून आपण विचार करूया की काय आम्ही आमच्या लेकरांना योग्य वळण, योग्य शिक्षण देतो. देवाचे भय त्यांनी धरावे याबाबत आमचे काही प्रयत्न आहेत. काय आमचे कौटुंबिक जीवन विस्कळीत आहे? प्रियांनो, आपल्या कुटुंबाला योग्य रीतीने ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. कौटुंबिक भांडणातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला देवाकडून सहाय्य घ्यावे लागते. तरच आम्ही खऱ्या अर्थाने या जगातील आमची कर्तव्ये पार पाडली असे होईल. आम्ही हे नेहमी लक्षात ठेवावे की देवाची इच्छा काय आहे. देव करो आणि आपणास अधिक सहाय्य मिळो. आपण यावेळेस प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी की आजपर्यंत आम्ही या जगामध्ये, या भूमीवर आम्ही जिवंत असे आहोत. आणि ह्याचं एकमेव कारण म्हणजे प्रभूजी तुझं अस्तित्व आमच्यामध्ये आहे. होय प्रभूजी, आजच्या अध्ययनाच्याद्वारे आईवडिलांची जबाबदारी तू आमच्यासमोर ठेवलेली आहेस. आज आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण करतो आणि प्रभूजी, आम्ही आमच्या लेकरांना कशा रीतीनं त्यांचं संगोपन करतो, त्यांची काळजी घेतो, त्यांना वळण किंवा शिस्त लावतो, याविषयी प्रभूजी आम्ही आमच्या स्वतःचं परीक्षण करतो. होय प्रभूजी, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टींमध्ये आमच्यामध्ये उणीवा आहेत त्या सर्व तू काढून टाक. आणि प्रभूजी, आमच्या लेकरांना योग्य वळण लावण्यासाठी तुझी कृपा तू आम्हाला पुरव. होय प्रभूजी, आणि म्हणूनच आम्ही प्रत्येकजण तुझ्यासमोर लीन, नम्र, नतमस्तक होतो. तू आमचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडले आहे म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.